चला तर पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं नवीन लाँग व्हिडिओमध्ये. उन्हाळ्याच्या सुट्टीवरून जेव्हापासून आले आहे ना, तेव्हापासून मी एक सुद्धा लाँग व्हिडिओ टाकला नाही. म्हटलं चला आज तुमच्यासोबत ना माझं सकाळचं आणि रात्रीचं रुटीन शेअर करते. वेळ असला ना तर मी आधी माझं आवरून घेत असते, पण नसला तर आधीच माहीला आवरून पाठवत असते. एका साईडला पाणी तापवत ठेवलं आहे, माझ्यासाठी ठेवले ते, आणि माहीची आंघोळ वगैरे झालेली आहे. तर असं माझ्याकडे हीटर आहे बरं का, पण मला कधी कधी लक्ष राहत नाही म्हणून ते मी वापरतच नाही. तर असं छोट्याशा कळशीत भांड्यात पाणी वगैरे ठेवून होऊन जातं. तसं आम्हाला जास्त गरम पाणी सुद्धा लागत नाही. तिचं आवरून आता टिफिन वगैरे भरून दिलं होतं, तेवढ्यात बघा ना कचऱ्याची सुद्धा एंट्री झाली. कचऱ्याची गाडी सकाळी सकाळीच येते आणि ते दादा चालले होते. म्हटलं दादा 2 मिनिटं थांबता का? तर हो थांबतो म्हटले. मग मी सुद्धा माझा कचरा टाकून आले. घरी आले, मस्त आंघोळ केली. आता इथे देवाला दिवा लावून घेतला. असं तर काही खूप मोठी देवपूजा नाही करत बरं का, छोटीशीच आपली दिवा वगैरे लावलं, पाय पडलं, अगरबत्ती, एवढंच माझं असते, जास्त काही नसते. आणि त्याच्यातच एवढं फ्रेश वाटतं ना, खूप छान वाटतं दिवसभर. आज आमच्या दोघांना सुद्धा उपवास असतो गुरुवारी, आणि मग दोघांना पण उपवास म्हटल्यावर स्वयंपाक तर काही बनवायचा नव्हता मला, पण हेच भांडे वगैरे लावून घ्यायचं सगळं जिथल्या तिथं, आणि थोडंफार शाबू वगैरे बनवायचं. जास्त मी तरी काही खात नाही. भांडे लावून घेतले अगोदर, तोपर्यंत दूध सुद्धा आलं होतं. मग काय, खूप वेळ झालं होतं उठून, चहा सुद्धा घेतला नव्हता. मस्त इथं दूध तापवत ठेवलं आणि एका साईडला चहा ठेवला माझ्यासाठी. आता एखाद्याला किती चहा सोडा म्हटलं ना सुटतच नाही. मला तरी चहा पिल्याशिवाय एनर्जीच येत नाही पुढच्या कामाला. एक चहा तर होतोच, मग थोडा का होईना मी घेतच असते. मस्त गॅलरीमध्ये उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहत मी माझा चहा एन्जॉय केला. आणि बघा ना, ढगाळ वातावरण असलं ना तर किती छान मस्त वाटतं ना. पण काय करायचं, कपडेच वाळत नाही अजिबात पावसामुळे. चला आता मशीन असल्यामुळे ना कोणी पण येतं माझ्याकडे, त्यामुळे ना हॉल आधी आवरायला घेतलं मी. हॉलचं हे सगळं व्यवस्थित ठेवलं की मग कसं कोणी पण आलं तर काही वाटत नाही. नाहीतर कसं ते अचानक आले ना, आपल्याला पण असं दचकल्यासारखं होतं, काय करू, कुठे ठेवू. त्यामुळे ना आधी मी हॉल आवरून घेत असते. चला तर आता बेडरूम आवरायचं होतं. आपण बायकांचं कसं असतं ना, ही छोटी मोठी कामं आवरून निवांत बसलं की काही वाटत नाही. मग काम पडलेलं असन ना, आपण बसलेलो असन ना, अर्ध लक्ष तिकडे असतं, करू की नको करू की नंतर करू, असं होतं मला. तर ते काम नंतर करावंही वाटत नाही, बसावंही वाटत नाही, म्हणून आधी आवरून घेतलं. तोपर्यंत हे सुद्धा ड्युटीवरून आले होते आणि बघा लाल लाल कलरची बांगडी, हे डान्स सुरू आहे यांचं. फरशी वगैरे पुसली आणि डायरेक्ट मग संध्याकाळचाच व्हिडिओ घेतला. दिवसभर काही शूट केलं नाही मी. मस्त इथं बाजरीच्या भाकरी बनवल्या रात्रीच्या जेवणासाठी. उपवास असलं ना तर भाकरीनेच पोट भरतं. चपाती तरी आम्हाला जास्त आवडत नाही, सकाळी माहीच्या टिफिनला देते तेवढीच. 3-4 भाकरी बनवल्या. वांग्याची भाजी बनवली, मस्त पातळ अशी चुरून खायसारखी. आणि इकडे मी राईसला फोडणी द्यायची होती. जरासं पाणी कमी झालं होतं त्याच्यामध्ये, पण पाणी टाकून मग असं सगळं मिक्स करून घेतलं. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, जिरा मोहरीची फोडणी असं देऊन ना खूप मस्त लागते. ही टेस्टी बनते एकदम. खरंच मी पहिल्या वेळेस ट्राय केलं होतं, खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. आता एका भाजीनं तर काही पोट भरणार नव्हतं, म्हणून इकडे ठेचा, गवारीची शेंगा ती सुद्धा वाटून घेतली आणि मस्त असं आमचं जेवण होतं. सर्वांनी जेवण केलं, सगळं आवरून घेतलं. किचन ओटा ते परत क्लीन केला आणि आता हे एवढं काम माझ्यासाठी राहिलं. जेवण झालं, फरशा वगैरे सगळं पुसून घेतलं बरं का. पण हे काम मला आवरायचं ना खूप जास्त कंटाळा आला होता, कारण की फ्रीज सुद्धा क्लीन नव्हतं. मग क्लीन करूनच सगळं भरायचं, म्हणून मी तसंच त्याला झाकून ठेवून दिलं आणि सकाळी आवरेल म्हटलं. एवढंच आजच्या व्लॉगमध्ये. आवडलंच तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.